संसारामध्ये माणसाचं जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची किंमत कमी होते. माणसाचं जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची संसारामध्ये किंमत कमी होते. आणि माणसाचं परमार्थामध्ये जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची किंमत वाढत असते. बघा ना, संसारात 80 वर्षाचा म्हातारा आहे आणि आपल्या नातवाला कडेवर घेतो आणि आवडीने त्या नातवाच्या गालाची असं भुतडं खोडस आवडीने. पण बाबाचे कडक झालेले हात असतात, त्या नातवाला काय होतो? त्रास. तो नातू रडायला लागतो आणि रडत रडत आपल्या आईजवळ जातो आणि आईला सांगतो, मम्मी मम्मी म्हणतो साधे. आई गेलं मम्मी मम्मी. मग मम्मी म्हणस काय रे दादा? म्हण सोनचिड, म्हण राजबंदड, ते गदड कहो ना. मम्मी अहो बाबाला काहीतरी सांग दे बरं तू, मी त्यांना डोक्यामध्ये दगड बिगड टाक दिसू. कोण म्हणतं? नातू. संसारामध्ये माणसाची किंमत कमी होते आणि परमार्थामध्ये तुम्ही जसं जसं याल ना, जसं जसं तुमचं वय वाढेल तशी तशी तुमची किंमत वाढते. आमची लायकी सुद्धा नाही, आमची पात्रता सुद्धा नाही. आमच्या आईच्या, आमच्या वडिलाच्या, आमच्या आजीच्या, आमच्या बाबाच्या वयाच्या माणसाने आमच्या पायावर झुकावं एवढी आमची लायकी सुद्धा नाही. पण ते का झुकतात? हे परमार्थाची ताकद आहे महाराज. तुम्ही जसा परमार्थ कराल, जशी भक्ती कराल तशी तुमची किंमत वाढेल. म्हणून परमार्थ करा, संसार करूच नका असं म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात, संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेडोवेडा. संसारात राहा पण त्या देवाचं भजन करा, त्याला विसरू नका. तुकोबरायांनी देखील संसार केला, संत मंडळींनी संसार केला, सावता महाराजांनी संसार केला. सावता महाराजांची भक्ती सांगतो तुम्हाला. सावता महाराज कधीच पंढरपुराला गेले नाही. काय? सावता महाराज कधीच पंढरपुराला गेले नाही. पण जगाचा मालक पंढरपूर सोडून त्या ठिकाणी सावता महाराजांना भेटण्याकरता आल्याशिवाय राहिले नाही. सावता महाराजांची भक्ती होती. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, ही विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोशिंबिरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, ताडी वाजवा. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी. त्या ठिकाणी सावता महाराज भक्ती करतात. सावता महाराज कधीच पंढरपुराला गेले नाही. एके दिवशी असं घडलं, जगाच्या मालकाच्या पाठीमागं चोर लागली. चोर साधारण नव्हती, एक ज्ञान होतं आणि एक नाम. पंढरपुरामधून जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पडतोय. पडत 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 त्या ठिकाणी आरण भेंडीला आले आणि आरण भेंडीला आल्यानंतर सावता महाराजांच्या मड्यामध्ये त्या ठिकाणी जगाच्या मालकाने जावं आणि जगाच्या मालकाने जावं सावता महाराजांच्या मड्यामध्ये गेल्यानंतर बघावं त्या ठिकाणी नामचिंतन चालू आहे. विठ्ठल श्री विठ्ठल, विठ्ठल श्री विठ्ठल. नामचिंतनामध्ये सावता महाराज तल्लीन आहेत.
आणि त्या नामचिंतनामध्ये तल्लीन असताना सावता महाराजांजवळ जगाच्या मालकाने जावं आणि सावता महाराजांना सांगावं, सावता महाराज, अहो माझ्या पाठीमागं 2 चोर लागली आहेत, मला लपण्याकरता जागा द्या. जगाच्या मालकाला सावता महाराजांनी सांगावं, अहो लपायचं तिथं लपा, तुम्हाला लपण्याकरता केडी आहे, ऊस आहे, भरपूर जागा या ठिकाणी आहे. पण जगाच्या मालकाने सावता महाराजांना सांगितलं, मला अशा ठिकाणी लपण्याकरता जागा द्या, मला अशा ठिकाणी लपण्याकरता जागा द्या की ते मला शोधू शकणार नाही. ती साधारण चोर नाही आहेत, मला कुठेही शोधून घेतील, मला शोधू शकणार नाही, अशा ठिकाणी जागा द्या. सावता महाराजांनी काहीच मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या बाजूला विडा पडलेला होता, विडा उचलला, स्वतःचं हृदय पाडलं आणि हृदयामध्ये त्या ठिकाणी जगाच्या मालकाला साठवलं. हो धन्य त्याची माता, हो धन्य त्याचा पिता, हो हो धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, हो धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, हे माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, 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 हो सावता सागर, प्रेमाचा सागर, हो हो सावता सागर, प्रेमाचा सागर, सावता सागर, प्रेमाचा सागर, सावता सागर, प्रेमाचा सागर. अरे टाळी वाजवा ना. सोपं आहे, सोपं आहे का? खाली बसून फक्त आपण एवढं म्हणू शकतो, नाही हो जमननी तेले, हो काका अरे तू आठी दे आमनं धोतर सुद्धा इट्टल इट्टल म्हणस. हा सोपं नाही महाराज, या गोष्टीसाठी खूप घासावी लागते, घासल्याशिवाय धार नाही. तलवारीच्या पातेला आणि छत्रपतींशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. तसं आहे महाराज, घासावं लागतं तेव्हा कुठं हे प्राप्त होत असतं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याच्या जगाच्या मालकाला त्या ठिकाणी सावता महाराजांनी हृदयात साठवलं. सावता महाराजांनी जर ठरवलं असतं, नाही मना मागे पोरं येत म्हणे बायको ये, तर जगाच्या मालकाला साठवू शकले नसते. सावता महाराजांनी देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. सावता महाराजांनी संसाराचा विचार केला नाही, म्हणून सावता महाराजांची भक्ती जगाच्या मालकाला आवडली. कान्होपात्रा मातेने संसाराचा विचार केला नाही. संसाराचा विचार केला असता तर राजाची राणी होऊन संसार करू शकली असती. संसाराचा विचार केला नाही, देवाची भक्ती केली, म्हणून कान्होपात्रा मातेची भक्ती देवाला आवडली. म्हणून अशी भक्ती करा जेणेकरून ती जगाच्या मालकाला आवडावी. हो, आपण मरून जातो तरी संसार सोडत नाही. संसारामध्ये आपण संपून जातो पण संसार सरत नाही. आपल्याला वाटतं मी मेल्यावर का नाही
उघडं पडून जाईन. ओ काका अरे बाकीना निसता वाटते की ना तू कवय जाशील कवयनी. हा संसारामध्ये आपलं कोणीच नाही महाराज. तुम्ही कितीही संसार करा, संसार पूर्णत्वाला जाणारा नाही. परमार्थ करा. माझ्या संत मंडळींनी संसार केला पण ते संसाराला चिटकले नाही. जर संसाराला चिटकले असते तर जगाच्या मालकाची प्राप्ती त्यांना झाली नसती. हो मी बोलून गेलो हे सोपं नाही. ह्या गोष्टीसाठी काय लागतं? ज्ञान लागतं. ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये जा तुम्ही, राजकीय क्षेत्रात जा, आध्यात्मिक क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जा. आता आमना गावामध्ये फक्त एकच सर आहेत, ते पण तुमच्याच कॉलनीत राहतात, कल्याण पाटील सर. का एकच का बरं आहे? आमनं गाव तर गण हजार लोकच नाही पण एकच सर का बरं आहे? त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं म्हणून ते शिक्षक झाले. आता आमना गावમાં आम्ही 2-3च महाराज आहेत. का बाकीन गाव? आम्ही ते ज्ञान प्राप्त केलं. ज्ञानाशिवाय गोष्टी नाही. माणसाच्या जीवनात जर ज्ञान नसलं तर फार फजिती होते. हा ज्ञान नसलं तर फार फजिती होते. लक्ष देऊ नाही का? एकनं लगन होईन चालू चालू, लगन व्हावानंतर ते मित्रमंडळी तेल भेटणार. कार भो भाई लगन एकदम भारी हुई गे, तू गोडावर बटना तो गोडाला उलटा काम चाले पण भारी हुई गे. कार भो सासरवाडील गया का नाही? तो म्हणे सासरवाडील काय रास? काय? तो म्हणे सासरवाडील काय रास? आवतेल सांगे म्हणे सासरवाडी मा इथली मजा रास बटगाव पाहुणा पाहुणा म्हणस म्हणे. काय म्हणस? बट्टगाव पाहुणा पाहुणा येन मन मते बरं आहे गे झालं. बट्टगाव का नाही पाहुणा पाहुणा म्हणस. अहो सासरवाडीला घ्या पण याला सासरवाडी मधलं काही ज्ञान नाही. अहो घर उन्हान घर ते आईला सांगे म्हणे आई मालकानी आज सासरवाडीला जा नाही. ते आई तेला सांगे म्हणे भाऊ तू जर घर जेवाल बट ना तुला सांगणं पडस तू न उई घे तू आवरा ते तू कथा सासरवाडीला जाईरा ना. पण अहो ऐकायलाच तयार नाही. मला जाणंच आहे म्हणे. हा गेला पण त्याच्या आईने त्याला 2-3 गोष्टी सांगितल्या म्हणे भाऊ तू जर सासरवाडीला उतरला तुला जर लोक भेटले तर 2-3 गोष्टी विचारायच्या. म्हणे काय विचारायच्या? तुझ्या बरोबरीचे जर भेटले तर विचारायचं का रे भाऊ कस काय चालू आहे, काय चालू आहे, लगन गिगन होई का? कोणले बरोबरीचे भेटल्यावर. लहान जर भेटले तुझ्यापेक्षा तर त्यांना विचारायचं का हो का रे भाऊ शाळामा जास का नाही, शिक्षण गिक्षण काय चालू आहे? तुझ्यापेक्षा लहान जर भेटले तर. तुझ्यापेक्षा जर वयाने मोठे भेटले त्यांना विचारायचं तुमची तब्येत वगैरे चांगली ना, काय चालू आहे, कसं चालू आहे त्यांना विचारायचं. हाऊ कानी एसटी मग बस ना तेच गोके आईने कानी आपले 3-4 गोष्टी सांगेलेत भो तिथले आपले सासरवाडी माझाही सण करणं आहेत. पण हा सासरवाडीला गेला याचं दुर्दैव असं सासरवाडीला बस स्टँडला कोणीच भेटलं नाही. बस स्टँडवर कोणीच भेटलं नाही. पण मग याला कोणीच न भेटल्यामुळे याची काय फजिती झाली ये ना ते उलट विगे आवडाय सासरवाडीला सासरान घरच्यांना घ्या खुर्चीवर बटना सासू पाणी लिसनुनी. पण याला आईने सांगितलं होतं तुमपेक्षा जर तुला कोणीतरी भेटणं की त्यातले काहीतरी विचारानं सासू गल्लाच बरी विसन लई उनी जेवाई पा जेवायला पाणी देवायला लागणी जेवाई सासूली विचारे मामी तुमनं लगन गिगन वय ना का नाही. मामी डोकं जोडे काय येडा गदडा ना नशीब माटा काय गी म्हणे माय मनी पोर येले दिनी ना मला विचारलं ना मामी तुमनं लगन होई ना कनी. सासरा घर माऊन जेव्हा येले बा आऊ सासराला विचारे का हो मामा शाळा गिडा मग जातच का नाही म्हणे. याची फजिती कशामुळे झाली? त्याच्या जीवनामध्ये काय नव्हतं? ज्ञान. ज्ञान पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून हे ज्ञानाशिवाय सोपं नाही. हो संसार करा पण संसार करत असताना त्या परमात्म्याला विसरू नका. हो शबरी मातेचा प्रसंग सांगून देईल तुम्हाला. शबरी माता कोणत्या समाजामध्ये जन्माला आल्या? बोला ना लवकर लवकर बोला आपला टाइम 10-15 मिनिटं या ठिकाणी शिल्लक आहे. शबरी माता कोणत्या समाजामध्ये जन्माला आल्या? भिल्ल समाजामध्ये. अलीकडे आपण त्या लोकांना मागासवर्गीय समाज म्हणतो पण मी नेहमी सांगत असतो परमार्थ करावा त्या लोकांनी. शॉर्टकट सांगून जाईल तुम्हाला. मला शिरपूर तालुक्यामधून फोन आला महाराज तुम्हाला आमच्या गावाला कीर्तनाला यावं लागेल. मी तारीख लिहिली. तारीख लिहिल्यानंतर त्या काकांना विचारलं का हो काका कीर्तन कशा निमित्ताने? त्या काकांनी मला सांगितलं म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये जवळपास 30 ते 40 भिल्ल समाजाच्या महिला काम करण्याकरता येतात
आणि काम करण्याकरता येतात. त्या महिलांनी ठरवलं की आपण गावामध्ये कीर्तन ठेवूया, आम्ही आमचा एका दिवसाचा रोज जमा करू आणि कीर्तन ठेवू. मला आनंद वाटला. अलीकडं असं झालंय, लोकांना हेच कळत नाही कुठं जावं कुठं जाऊ नये. बरं, कीर्तनाला यावं लोक येत, बोला ना, कीर्तनाला जावं लोक येत नाही. बरं, कीर्तनाला आल्यानंतर कुठे बसावं, पुढे लोक बसत नाही. बरं, कीर्तनाला यावं लोक येत नाही. तमाशाला जाऊ नये लोक गेल्याशिवाय राहत नाही. बरं, तमाशाला गेल्यानंतर ते कुठे बसतात, त्या टेजले चिटकतस. तेचले असं वाटस एक अर्धा नाचाना पाय लाग जाई आपला का उद्धार होई जाई. भो नाचाना पाय लागावर जर उद्धार होता तर लोक त्याला घरमा कुदाडतात, खुद बामना उद्धार होई राहणार. हो, त्या लोकांनी ठरवलं, महिलांनी. मला आनंद वाटला. मी तारीख लिहिली, ज्या तारखेला कीर्तन होतं त्या तारखेला गेलो आणि गेल्यानंतर बसमधून उतरलो. मी जातोय, रस्त्याने जात असताना एक उंचवट्याचं घर लागलं. त्या ठिकाणी काका बसलेले होते. त्यांनी मला आवाज दिला. तुम्ही मला जर पाहिलं किंवा महाराज मंडळींना पाहिलं, तुम्ही काय म्हणाल, काय म्हणाल? आबा दादा, जय हरी, जय हरी महाराज किंवा रामकृष्ण हरी माऊली. त्यांनी मला तसं नाही म्हण, त्यांनी मला आवाज दिना म्हणे जय हरी हो जगद्गुरु. मला उलटा घाम चालायला लाग्या. म्हणजे कीर्तन नाही काही नाही, डायरेक्ट जय हरी हो जगद्गुरु. मी काकांजवळ गेलो. काका म्हटलं, जगद्गुरु या पदवीच्या लायकीचे आम्ही नाहीत. जगद्गुरु तुकोबर आहे, आद्य गुरु शंकराचार्य, कृष्ण वंदे जगद्गुरु. जगद्गुरु या पदवीच्या लायकीचे आम्ही नाही. पण तो काका ऐकी लेवायला तयार नव्हता. काका म्हणे, नाही नाही महाराज, आते ना खरा जगद्गुरु, आते ना खरा जगद्गुरु तुम्हीच. म्हणता काका तुमना बा काय असा पुरावा आहे की आते ना खरा जगद्गुरु आम्ही. काका मला सांगे म्हणे, महाराज तुम्ही जगना पैसा जर जगतस म्हणे सन तुम्ही जगद्गुरु म्हणे. खरंच तसं आहे ना. न आडली दक्षिणा लेवणी गाडी मग पेट्रोल टाकान पुन्हा गावले डांगे डांग. त्या काकाचं दर्शन घेतलं. ज्यांनी फोन केला होता त्यांच्या घरी गेलो. काका झोपलेले होते. प्रवासात तहान लागलेली होती, पाणी सोबत नव्हतं. मला असं वाटलं, म्हटलं गेल्या गेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाणी मिळेल. त्या घरी 1 तास बसलो. 1.5 तास झाला. 1.5 तास नंतर एक मावशी बाहेर होणी. म्हणतं, मावशी तुम्हाला गाव मा हाय शे का? मावशी म्हणे, का? म्हणतं, मला पाणी पिवायला जाणे. मावशी मला पाणी घेऊन आल्या. तोपर्यंत काका उठले. म्हटलं, का हो काका 7:30 वाजली तर कीर्तनाचा साऊंड सिस्टीम नाही, महाराज मंडळीने नेमकं कीर्तन आहे का? नाही. त्या काकांनी मला सांगितलं म्हणे, महाराज कीर्तन आहे पण इथं नाही. म्हटलं, मग कुठे कीर्तन? त्या काकांनी मला सांगितलं म्हणे, महाराज तुमनं कीर्तन का नाही बिलाटीम आहे. बिलाटीमध्ये सांगल्यावर राजू मला उलटा घाम. म्हटलं, बिलाटीमध्ये कीर्तन? ते लोक चांगली नसतात, दारू पितील, कीर्तनामध्ये भांडण करतील, विक्षेप करतील. 8 वाजले. भिल्ल समाजाचा मुख्य माणूस आम्हाला घेण्याकरता आला. आम्ही सर्व महाराज मंडळी जायला लागलो. आणि मी जात असताना त्या काकांना सांगितलं, म्हटलं काका नको होतं तुम्ही कीर्तन ठेवायला. तुमची लोक चांगली नसतात, दारू पितील, कीर्तनामध्ये भांडण करतील, विक्षेप करतील. नको होतं कीर्तन ठेवायला, तुम्हालाही त्रास होईल, नको होतं कीर्तन ठेवायला. त्या भिल्ल समाजाच्या माणसाने सांगितलं म्हणे, महाराज पूर्ण कीर्तनामध्ये आमचा एकही येणार काय? आमचा एकही येणार नाही. मला बरं वाटलं. मला बरं वाटलं. कीर्तन वगैरे सुरू झालं. आम्ही जायला लागलो. जाण्याच्या आधी एक गड्डं लागलं. गड्ड्यामध्ये एक मुलगा खालती होता, एक मुलगा वरती होता. खालच्या मुलाला आमच्या सर्व महाराज मंडळींचा बोलण्याचा आवाज गेला आणि खालच्या मुलाने वरच्याला विचारलं, कार कोण सत्र? काय? खालच्याने वरच्याला विचारलं, कार कोण सत्र? वरला खाल्लाल सांगे, काय ना र देवना कुत्रा सत दिनला पडत ना रातला भुकत. देवना कुत्रा सत म्हणे, दिनला पडत रातला भुकत. वा. त्याचं दर्शन घेतलं. जेवण वगैरे झालं. जसा बिलाटीमध्ये प्रवेश झाला नाही, जणू काही त्या लोकांनी दिवाळी साजरी करावी एवढं गोड नियोजन केलेलं होतं. प्रत्येकाच्या झोपडीजवळ घराजवळ शेणाने सारवलेलं होतं. सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या, सुंदर असे दिवे लावलेले होते. आमचं जेवण वगैरे झालं. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर कीर्तन भर रंगामध्ये आलं आणि भर रंगामध्ये आल्यानंतर व्हाईट पांढरे शुभ्र कांजीचे कपडे घातलेला, इस्टरी टाईट कपडे घातलेला माणूस आला आणि त्याने समोरून आवाज दिला, काय नाही बंद करा. काय? काय लाई देणार हे बंद करा. मी लगेच विठोबा रखमाईचं भजन केलं. विठोबा रखमाईचं भजन केल्यानंतर तो भिल्ल समाजाचा मुख्य माणूस जेव्हा मला हार घालण्याकरता आला ना, त्यांना कळालं की महाराज आता कीर्तन संपवताय.
काय कीर्तन संपवताय ते काका मला सांगायला लागले की महाराज कीर्तन अजून संपवू नका, कीर्तन चालू द्या. मी त्या काकांना सांगितलं होतं, म्हटलं मी पहिलेच सांगा होतं तुम्हाला लोक चांगला नाही राहतस, कीर्तन मध्ये दारू पितीन, भांडण करतीन. म्हणे महाराज अहो आमना नाही, अहो तुम नाही म्हणे. काय हवाम नाही, अहो तुम नाही म्हणे. ज्या समाजाला आपण मागासवर्गीय म्हणतो परमार्थ करावा त्या लोकांनी. आणि मी नेहमी सांगत असतो, चांगला इज्जतदार माणूसनी दोन लोकच ना नांदे लागोनी, एक येडा आणि दुसरा बेवडा. काय एक येडा आणि दुसरा बेवडा. या कवय कोणवर काय जमडतीन येस ना भरोसा नाही. हो दोन बेवडा रस्ता कन जाई राहतात, जाता जाता त्या दोन्ही बेवडाच महिन एक म्हणे मी कानी मुख्यमंत्री वसू. काय मी कानी मुख्यमंत्री वसू. दुसरा म्हणे शक्यच नाही. अहो म्हणे का बरं शक्य नाही. अरे मी जाजू राजीनामा देईल नाही म्हणे. हा बेवडाच ना नादे लागून. बरं बेवड्यांचे प्रकार, एक घेतली तर मिठ्ठू सारखा पोपटा सारखा गोड बोलतो, दुसरी पिली का वाघासारखी डकारी फोडतो, आणि तिसरी डुकरासारखा गटारीत लोडतो. एकाला तिसरी झाली तर गटारीत जाऊन पडला. गटारीत जाऊन पडल्यानंतर तिथं डुक्कर झोपलेलं होतं. डुक्कर म्हणे साला आपू ये ना बंगला लेवा म्हणी, ये ना बंगलानी कधी पायरी चढणू नीत. अहो बाकी ते ना बंगला सोडाशिवाय ठेवूना रावाशिवाय येवाशिवाय रायना नाही. कोण बंगलावाला कोठे डुक्कर पा. हा दारूच पिलेला याने कानी डुकराच्या अंगावर असा हात ठेवून दिला. हात ठेवल्यानंतर असा हात फिरवला, त्याच्या हातात डुकराची शेपूट आली. डुकराची शेपूट आल्यानंतर हा तिथं दारूत म्हणतोय ऐ काव, ऐ काव तू तर घर दररोज बुचडा बांधे, आज कस काय ये निघाली म्हणे. कोण बेवडा नांदे लागो नाही रायना. कोण येडा. आपल्या राजू मामांनी ठरवलं की जळगाव मधल्या प्रत्येक नगर मधला एक एक येडा जमा करायचा आणि त्यांना फिरायला घेऊन जायचंय. कोणले येडाचले, पण कोठे इमान मा फिरायला नाही जा नाही बो. प्रत्येक नगर महिने एक एक येडा जमा करा, बटातली इमान मा भरात. बरं ते शेवटी येडा त्या का काही शांत बट्टीन, कोणी सीट न कवर फाडे, कोणी लाईट फोडे. त्या इमान मधला बट्टा पायलट टेसली उपगी घ्यात तरी तेच ना त्या शांत बटनात नाही. शांत बसले नाही तिथला वर राय नाही. एक येडा का नाही डायरेक्ट पायलट पाचांना घ्या आणि पायलटले सांगे म्हणे मालकानी चक्कर पाहिजे. जसा का येडानी चक्कर मागा, पायलटले चक्कर येवाल करत मालकानी चक्कर पाहिजे. पण पायलटने एक युक्तिवाद लढवला, देख बो म्हणे तुला चक्कर तर देणच शे, चक्कर दी संत मरणच शे. पण तुला एक गोष्ट सांगतो, तू मागे जा, या सर्वांना शांत बसव. हे जर तुझ्याने शांत बसले तर मी तुला काय देईल चक्कर. पायलटला असं वाटलं जे आपल्याने 1.5 तासापासून शांत बसले नाही ते याच्याने काय बसतील बो. हाव मागे उन्हा येणे तेसले काय सांगन काय नाही. बट्ट शांत वातावरण. पायलटले थंडा बिन गरम बी गामच्याले. हाव पायलट पाहू ना म्हणे दे वो चक्कर, देख बो म्हणे तुला चक्कर देणच शे. पण जेसले आम्ही 1.5 तास जा ना शांत बटर रांधूत त्या आमना कन 1.5 तास मग शांत बटनानी तू 1.5 मिनिटात कस काय शांत बसवलं. म्हणे काय नाही हो, एकदम सोपं. मी मागे गेलो आणि त्या सर्वांना सांगितलं अय बो आपलं ठेसे निघे, मी दरवाजा उघडी दिना त्या चालू इमान मग कुदी घ्यात. कोण येडा. म्हणून यांच्या नादी लागायचं नाही. भिल्ल समाजामध्ये शबरी मातेचा जन्म झाला आणि त्या समाजाचा उद्धार देखील त्या शबरी मातेमुळे झाला. हो शबरी माता जन्माला आल्या, शबरी मातेचा विवाहाचा प्रसंग ठरला आणि विवाहाचा प्रसंग ठरल्यानंतर शबरी मातेला हळद लागली आणि हळद लागल्यानंतर हळदीच्या अंगासोबत महलाच्या बाहेर फिरण्याकरता आल्या आणि आल्यानंतर पाहिलं आपल्या महलाच्या बाहेर 12 बोकडांची दावण बांधलेली पाहिली आणि 12 बोकडांची दावण बांधल्यानंतर पाहिली. मनामध्ये विचार निर्माण झाला ही 12 बोकड या ठिकाणी कशा करता बांधलेली असावी. आपल्या वडिलांजवळ गेल्या आणि वडिलांना विचारलं, वडिलांना सांगितलं
की आपल्या मलाच्या बाहेर ती 12 बोकड बांधलेली कशा करतायत. शबर राजाने सांगितलं तुमच्या लग्नाकरता जी पै पाहुणे मंडळी येणार आहेत या 12 बोकडांचा प्राण दिला जाईल, बली दिला जाईल, यांच्या मांसाची पंगत येणाऱ्या पाहुण्या मंडळींसाठी केला जाईल. त्या ठिकाणी शबरी मातेने मनाचा निश्चय केला आपल्या एकटीचा संसार करण्यामुळे जर 12 बोकडांचा प्राण जात असेल तर का म्हणून आपण संसार करावा. संसाराची माया त्या ठिकाणी संकल्पली. हळदीच्या अंगासोबत एका घनदाट अशा अरण्यामध्ये जाऊन राहायला लागल्या. अरण्यामध्ये कुट्या होती मातंग ऋषींची. मातंग ऋषींच्या कुट्यावर राहतायत. शबरी मातेचा रोजचा नित्यनेम. मातंग ऋषी स्नानाला जाण्याच्या अगोदर रोज शबरी माता पूर्ण पर्णकुट्या त्या ठिकाणी झाडून ठेवत होती. एके दिवशी गुरुजींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे कोण पर्णकुट्या झाडते. गुरुजींनी शिष्यांना विचारलं का रे तुम्ही पर्णकुट्या झाडली का. शिष्यांनी गुरुजींना सांगितलं अहो आम्ही तुमच्या नंतर उठतो, आम्ही तरी कशी पर्णकुट्या झाडणार, आम्ही नाही झाडली. पण एके दिवशी असं घडलं शबरी मातेचा पर्णकुट्या झाडण्याचा वेळ आणि मातंग ऋषींचा स्नानाला जाण्याचा वेळ हा एकच झाला. आणि एकच झाल्यानंतर शबरी मातेला पाहिलं आणि मातंग ऋषींनी विचारलं की तुम्ही कोण आहात आणि या ठिकाणी काय करत आहात. जीवनामध्ये घडलेला वृत्तांत शबरी मातेने त्या ठिकाणी मातंग ऋषींना सांगितला आणि माझं जीवनाचं कल्याण कशामध्ये विचारलं. संतान जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल तर त्याआधी आपल्या जीवनामध्ये संतांची प्राप्ती होणं गरजेचं आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा ग्वाही देतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा तेव्हा तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. हो मातंग ऋषींनी सांगितलं काहीच करू नका, देवाचं चिंतन करा, तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. शबरी मातेने काहीच केलं नाही, देवाची भक्ती केली, अंतकरणापासून देवाचं भजन केलं. आणि एक दिवस आला की त्या दिवशी शबरी मातेला माझ्या रामप्रभूंनी दर्शन दिलं. हो दर्शन दिलं आणि शबरी मातेचा जीवनाचा उद्धार झाला. कशामुळं बोला ना. शबरी मातेने काय केलं, भक्ती केली. शबरी मातेने जर लग्न केलं असतं, संसाराचा विचार केला असता तर देवाची प्राप्ती झाली नसती. म्हणून अशी भक्ती करा जेणेकरून ती देवाच्या मालकाला आवडेल. म्हणून तुकोबराय म्हणतात ह्याची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची माया संकल्पा. पण आपण संसाराची माया सोडायला तयार नाही. आपण मरून जातो तरी संसार आपल्याने सुटत नाही. एकाला का नाही असं खाली टाकलं ते शिपा चालूही घ्यात. शिपा चालू झाल्या आणि शिपा चालू झाल्यानंतर त्याची वाचा वगैरे बंद झाली. त्याचे फक्त हात वगैरे काम करतायत. सर्व मुलं बाळ गोळा झाले, भाऊबंदकी गोळा झाले आणि भाऊबंदकी गोळा झाल्यानंतर शिपा टाकणं चालू आहे. पण तो कानी पोरसल्या असा इशारा करे. माझ्याकडे लक्ष द्या तेव्हा कळेल तुम्हाला. पोरांना असा इशारा करत होता. पोरस ना मित्र म्हणे देख बो तुंदलला सांगिरा ना मागे काहीतरी जुना माल लपाडेले. काय जुना माल लपाडेले. पोरसने काय करा मागलं घर बितड पाट टाक काहीच सापडणं नाही. कसा ना ये ना काहीतरी जुना माल लपाडेले. ह्या अपेक्षेमध्ये मुलांनी मागचं बितड पाडून टाकलं. 4 पोरं होतात बाबाले. एक जण म्हणे देख बो तुमले जर खरंच वाटत हुई तुमना आप्पा 2 मिनिटं बोलायला पाहिजे. कोण आप्पा. आणि शेवटी आप्पाचा विषय लय हाड आहे. आप्पाकडे गाडी भेटत नाही आप्पाले ना. आप्पाचा विषय हाड आहे. हा आप्पा जर वाटत हुई बोलायला पाहिजे बुवा तर मुंबईला जर आपण दवाखाना मला घेऊ 1 लाख रुपयाने जर इंजेक्शन दिनं 5 मिनिटं गोय ना तुमना आप्पा तुमनाशी बोली. पोरं म्हणे बाई ना पैसाच ना टायानी जवळ आपला इलाज कुठंच तो मग आता येईन पार्सल यस कदा येईन आता येईन. आपल्या जवळ जेव्हा इलाज संपतो सुनाव त्याच्यावर सापडी जाई बो जुनं काहीतरी मडकं गिडकं. सुनासने काय कर बडा कान मधला बी काढ दिना मोठा का पण दल्लाल 5 मिनिटं बोलायला लावा. या बहिणी बी चांगला ठिकाणी देतस बरं सप्त्याला 1 महिना दी दिनात तर दी दिनात काय फरक पडावे. नाही 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 दिले. सुनबाईंनी घेऊन गेले मुंबईला, दिलं इंजेक्शन. डॉक्टर बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मुलांना सांगितलं बघा भाऊ काय बोलायचं ते बोलून घ्या. त्यांचा भरोसा नाही, ते केव्हा जातील त्यांचा भरोसा नाही. काय बोलायचं ते बोलून घ्या. 4 मुलं ऑपरेशन थिएटरमध्ये आले आणि आल्यानंतर आप्पाला विचारताय कार बो आप्पा तू कवायस ना असा इशारा कर ता आमले नेमकं समजे नी तू काय सांगिरा ना. दल्ला तेचले सांगे अरे ओ बानट ना सोन म्हणे आपली गौ गायन गायनी शेजारना दल्लीन घर दिले तिला ये जात.
दल्लान जीव कसा माट केला होता गहू गायन गायनी कितला रुपयानी होती 20 रुपयानी पोरं म्हणे हो काका कवयच ना सांगितलं आम्ही तुम 10 वाले गहूने गायने वाटी देतो कितला मग पडणी गहूनी गायनी हा 1 लाख बितडान पैसा ॲम्ब्युलन्स न भाडं सुनबाय असं तोंड जोडेत माय नाही तरी दे तू माय अहो मरी माय खाय जोनामुळे नुसती गहू गायन गायनीमुळे बट्ट मुडी गे मरला पण संसार सुटला का मरला पण संसार सुटला का नाही नाही मरून जातो पण संसार सुटत नाही आणि जीवनामध्ये समाधान राहत नाही आपण घर बांधतो आणि घर बांधल्यानंतर वरती काय काढतो चाल चाल का काढतो आपण की भविष्यामध्ये पांडुरंगाच्या कृपेने आशीर्वादाने एक मजल्यावर दुसरा मजला व्हावा म्हणून आपण काय काढतो चाल आपली अपेक्षा संपते का एक घर बांधलं गेल्यावर नाही अपेक्षा असते की दुसरा ताल बांधू बरं देवाच्या कृपेने दुसरा तार बांधलाच गेला तरी आपण त्याच्यावर काय काढतो का काढतो तिसरा बांधू अपेक्षा संपते का समाधान आहे का आपलं देवाने 1 दिलं एकाचं 2 दिलं तरी आपलं समाधान नाही तिसऱ्या तालवर बी काय काढतो चाल आज चाल काढा ना बांगड मग ती चालतेल एक दिन सांगत हो काका ते तू वर आहे चाल माणूस मरून जातो तरी त्याच्या जीवनात समाधान होत नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये काय असलं पाहिजे देव आपल्याला जसं ठेवील त्याच्यामध्ये आपलं समाधान असलं पाहिजे अभंगाच्या दुसऱ्या हो ठेविले अनंत तसंच राहावे 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 तुकोबाराय म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान पण समाधान राहत नाही जवळपास आपला मर्यादित जो वेळ होता या ठिकाणी संपण्यात आलेला आहे एकदा सर्वांनी चुली चाली मोडा पॅकिंग सोडा तुम्ही इथला पॅकिंग मग इबटेलेत फ्रेश बसायचं सर्वांनी आणि या ठिकाणी देवाचं नामचिंतन करायचंय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई